पेठवडज येथून एक मोठी बातमी समोर येत आहे। गेल्या काही दिवसांपासून पेठवडज परिसरात विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। यामुळे संतप्त नागरिकांनी महावितरण प्रशासनाला कडक इशारा दिला आहे। विद्युत पुरवठा तात्काळ सुरळीत सुरू करा, अन्यथा महावितरण कार्यालयाला कुलूप लावले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे। महावितरण अधिकारी काय म्हणाले? चला तर बघूया। महावितरण कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे की पुढील 2 ते 3 दिवसात विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात येईल। आता प्रशासन या इशाऱ्याकडे किती गांभीर्याने पाहते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। पेठवडज प्रतिनिधी विनायक मुगावे। आजपासून नाईटला लाईट राहील पेठवडजमध्ये, सर तुम्ही सांगा, सुरू करा तुमचं। पेठवडज सबस्टेशनमध्ये आरडीएसएस अंतर्गत एजी आणि गावठाण याचं काम सुरू आहे। ते अंतिम टप्प्यात आहे। 2 ते 3 दिवसात ते संपूर्ण काम होईल आणि एजीला 8 तास सप्लाय, 3 फेज सप्लाय आणि गावठाणला 24 तास सप्लाय भेटेल। केव्हापासून? आजपासून 2-3 दिवसात काम होईल ते। नाही 2-3 ते पुढचं काम तुम्ही, पण आजपासून लाईट राहील संध्याकाळी। दिवसाचं काय माहित नाही, आम्ही संध्याकाळी बायलिकीचं राईटचं नाईटचं काम आहे। आजच्या लाईटवर राहील साहेबांचा शब्द आहे। सर पद काय? उपकार्यकारी अभियंता इंचार्ज। उद्या जर आज नाईट येणार, उद्या सकाळपर्यंत येऊन बसणार आणि उद्या कुलूप लावणार ऑफिसला। चला।